नगर परिषदांची निवडणूक लागलेली आहे आणि सख्य मित्र पक्के वैरी बनलेत। निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी शिवसेना विरुद्ध भाजप अशी थेट लढत झाली। सिंधुदुर्गामध्ये तर निलेश राणेंनी भाजप विरोधात आक्रमक भूमिका घेत रान पेटवून दिलं। टार्गेटवरती होते भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण। रवींद्र चव्हाणांवरती आरोप करण्याची एकही संधी निलेश राणेंनी सोडली नाही। फक्त कोकणातच नव्हे तर राज्यातील इतर ठिकाणी सुद्धा शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगलं। मात्र जितक्या वेगानं हा वाद पुढे आला, कदाचित त्याहीपेक्षा जास्त वेगानं या वादावरती पाणी पडलं। त्यामुळे विरोधकांना नामोहरम करण्यासाठी निवडणुकीच्या आखाड्यात भाजप आणि शिवसेनेत नुरा कुस्ती रंगली का अशी चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे। तर सर्वात आधी निवडणुकीतल्या या वादावरती रवींद्र चव्हाणांनी सूचक विधान केलं, ऐकूया। मी मगाशीच माझ्या सांगण्यामध्ये मी हे सांगण्याचा प्रयत्न केला, निवडणुका असतात, निवडणुकांना निवडणुकीसारखं घेतलं पाहिजे आणि निवडणुका संपल्यानंतर सर्व विसरलं पाहिजे। तर दुसरीकडे निलेश राणेंनीही वैयक्तिक लढा नसल्याचं म्हणत रवींद्र चव्हाणांची भेट घेणार असल्याचं म्हटलंय, ऐकूयात। निवडणूक संपली, आता मी तुम्हाला निवडणुकीच्या काळातही म्हटलं होतं की मी त्यांची वेळ मागणार आहे चव्हाण साहेबांची आणि त्यांना जाऊन भेटणार आहे। आता 2-3 दिवसामध्ये जेव्हा ते आणि फडणवीस साहेब जेव्हा मला वेळ देतील मी त्यांना जाऊन भेटीन, कारण का हा विषय पर्सनल नव्हताच। आणि जसं मी बोललो की आम्हाला पुढच्या सगळ्या निवडणुकीमध्ये ही जशी निवडणूक झाली तशी परत कुठलीच निवडणूक होता कामा नये। आम्ही एकत्र लढलं पाहिजे, एकत्र आमची ताकद आहे। नुरा कुस्ती करायला सुद्धा हिंमत लागते। जर नुरा कुस्ती समजत असेल तर आनंद आहे, परंतु भूमिका ज्या ज्या पक्षात आपण काम करतो त्या पक्षाची भूमिका ठामपणे मांडण्याचं काम निलेश राणेंनी जरूर केलेलं आहे। त्याचं आम्ही स्वागतच केलेलं आहे आणि यापुढे अशा कुस्त्या होऊ पण नाही अशी सुद्धा आमची अपेक्षा आहे। तसं बघायला गेलं तर या नगर परिषदांच्या आणि नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये जी काही लढत झाली, संघर्ष, तर कोणकोणत्या भागामध्ये कोणकोणत्या मतदारसंघामध्ये नेमकं काय काय घडलं आपण त्यावरती एक नजर टाकूयात। डोंबिवलीमध्ये शिवसेनेचे उमेदवार हे भाजपनं गळाला लावले, त्यामुळे तिकडे हा संघर्ष निर्माण झाला। निवडणुकीच्या आखाड्यामध्ये ही कुस्ती भाजप आणि शिवसेनेतली। शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी डोंबिवलीमध्ये भाजपात प्रवेश केला, त्यामुळे हे दोन्ही पक्ष महायुतीतले आमने सामने आले। तर अंबरनाथ आणि बदलापुरात सुद्धा पक्षप्रवेशाचा हा धडाका सुरूच होता। शिवसेनेतले नेते हे भाजपमधले शिवसेनेत, तर उल्हासनगरमध्ये सुद्धा फोडाफोडीचं राजकारण झालं। यामध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यातलेच नेते हे एकमेकांच्या गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू होता। सिंधुदुर्गातल्या मालवण आणि कणकवलीमध्ये सुद्धा शिवसेना म्हणजे शिंदेची शिवसेना आणि भाजप आमने सामने आले होते। तर राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी नगर परिषदांच्या निवडणुकीदरम्यान पैसे वाटपाच्या आरोपांवरून सुद्धा भाजप आणि शिवसेनेमध्ये जुंपल्याचं बघायला मिळालं। निलेश राणे हे भाजप विरोधात आक्रमक झाले, पोलीस स्टेशन त्यांनी गाठलं, त्यांच्यावरतीच गुन्हा दाखल झाला, असे अनेक किस्से घडले। सांगोल्यात सुद्धा शिवसेनेच्या विरोधकांना भाजपनं आपल्यासोबत घेतलं, त्यामुळे तिथे देखील एक संघर्ष निर्माण झाला। तर भाजपनं एकटं पाडलं असा आरोप सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटील यांनी केला। तर शहाजी बापू विरुद्ध भाजपच्या नेत्यांमध्ये या निवडणुकीच्या दरम्यान, मतदानाच्या दरम्यान त्याआधी देखील शाब्दिक युद्ध रंगलं। त्यामुळे हा सगळा प्रकार नगर परिषदा नगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमध्ये बघायला मिळाला। तर पक्षप्रवेशाच्या या मुद्द्यावरनं शिवसेनेच्या मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती आणि या नाराजी नाट्यानंतर आता जे काही घडलं त्यावरती पडदा टाकला पाहिजे असं रवींद्र चव्हाण म्हणाले। कालच या संदर्भामध्ये 2 दिवसा अगोदर आदरणीय एकनाथराव शिंदेजी उपमुख्यमंत्री आमचे महायुतीतले नेते आहेत त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी या संदर्भामध्ये विषय जे आहेत ते विषय आपण अधिक वाढवू नयेत असं ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की आपण काय करावं ते लवकरच आम्ही सर्वजण देवेंद्रजी, मी आणि ते आम्ही सर्वजण बसणार आहोत। त्यामुळे त्यांनी असं मला सांगितलं की जे घडलं आहे त्यापैकी काही गोष्टींवरती आपण पडदा टाकला पाहिजे। रवींद्र चव्हाणांनी मी ऐकलं की त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी सांगितलं की आता आपल्यामध्ये वाद नसावेत,
आपण एकमेकाच्या पक्षातले कार्यकर्ते घेणार नाहीत असं त्यांनी जाहीर केलं. मला वाटतं उशिरा का होईना त्यांनी एक चांगला निर्णय त्यांच्या पद्धतीने घेतला आणि हीच भूमिका माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याची होती आणि त्या अनुषंगानेच आपण काम केलं पाहिजे. नसता नगरपालिकेमध्ये जो गोंधळ झाला त्या गोंधळाचा पुन्हा मोठा गोंधळ हा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होऊ शकतो. तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू आणि काँग्रेस एकत्र लढणार का या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय. 14 डिसेंबरला उद्धव ठाकरे दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत. याच भेटीमध्ये मुंबईतल्या निवडणुकीत आघाडी करण्यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीच्या चर्चांमुळे काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी मनसेला सोबत घेण्यास विरोध दर्शवलाय. मुंबईत तर काँग्रेसनं स्वबळाचा नाराही देऊन टाकलाय. मात्र महाविकास आघाडीतील पक्ष वेगवेगळे लढल्यास त्याचा महायुतीला फायदा होऊ शकतो असं बोललं जात असताना उद्धव ठाकरे मात्र या आघाडीसाठी आग्रही असल्याचं दिसतंय. 14 डिसेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन आहे. या आंदोलनासाठी काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना निमंत्रित केलं असलं तरी त्यानंतर काँग्रेस